आपण या परिसंवादाला सुरुवात करताना मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की मुळात लेखक आणि लोकशाही मूल्य या विषयाच्या बद्दल एखाद्या साहित्य संमेलनामध्ये चर्चा करावी किंवा लोकांच्या समोर हा विषय मांडावा असं निवडणूक आयोगासारख्या यंत्रणेला का वाटलं असेल. मला त्यांचं नाव आठवत नाही, पण आम्हाला लातूर स्टेशनला जे एक शासकीय अधिकारी न्यायला आले होते त्यांनी मला असा एक प्रश्न विचारला की आपला आणि साहित्य संमेलनाचा काय संबंध आहे. आणि मला असं वाटतं की त्यांचा प्रश्न चुकीचा नाही आहे, त्यांचा प्रश्न अगदी व्हॅलिड आहे. साहित्य संमेलनं ही कथा कविता कादंबऱ्या लिहिणाऱ्या माणसांच्या भोवती घोटाळणारी यंत्रणा आहे आणि सरकार हे काहीतरी वेगळं, मग ते रस्ते बांधणारे असतील, गटार बांधकाम करणारे असतील, पूल बांधणारे असतील, अशी यंत्रणा आहे. म्हणजे सरकार आणि साहित्यिक यांचा संबंध हा फक्त संमेलनांना मिळणाऱ्या अनुदानापुरता आहे, अशी व्यापक समाजाची समजूत आहे. आम्ही या कार्यक्रमाच्या द्वारे ती जी मधली दरी आहे ती मोडून काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की लेखकांच्या लोकशाहीबद्दलच्या धारणेबद्दल बोललं पाहिजे. ज्या वेळेला हे सगळं काम देशपांडे साहेब आल्यानंतर आम्ही सुरू केलं तेव्हा आमच्या सगळ्या कामाचा फोकस हा निवडणुका हा होता. आणि देशपांडे साहेब आल्यानंतर त्यांनी हे सगळ्यांच्या पर्यंत पोचवलं की निवडणुका हे लोकशाहीच्या सक्षमीकरणाचं साधन आहे. त्यामुळे निवडणुकांबद्दल बोलूया, पण 5 वर्षातनं एकदा बोलूया. मधल्या 5 वर्षामध्ये मात्र आपण लोकशाहीबद्दल बोललं पाहिजे. आणि म्हणून लेखक आणि लोकशाही मूल्य या प्रकारच्या परिसंवादाबद्दल आपण बोलतो आहोत. आता लेखकच का म्हणायचं, मग भाजीवाला का नाही म्हणायचं, फळ विक्रेता का नाही म्हणायचं, किंवा आणखी एखादा गिरणी कामगार का नाही म्हणायचं. तर लोकशाहीच्या जतन संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे, पण लेखकावर ती जबाबदारी तुलनेनं जास्त आहे. याचं कारण लेखक जी माणसं स्वतः बोलू शकत नाहीत, स्वतःचं म्हणणं मांडू शकत नाहीत, त्यांच्या बोलण्याला आवाज देतो किंवा त्यानं तसा आवाज देणं अपेक्षित आहे. म्हणून लेखकाकडनं लोकशाहीला जास्त अपेक्षा आहे. आणि म्हणून जेव्हा लेखक पाठीचा कणा दाखवत नाही त्यावेळेला समाजाबद्दल शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती येते. आणि म्हणून तुम्ही साहित्य संमेलनही बघा. याच मांडवामध्ये आमचा सहकारी राजकुमार इथे बसलेला आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर राजकुमार विद्रोही साहित्य संमेलनामध्ये जाऊन शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचा प्रयोग करणार आहे. मला असं वाटतं की कोणत्याही शहाण्या व्यवस्थेमध्ये असे मधले पूल असणं फार गरजेचं आहे. असले मधले पूल जर तुम्ही पाडून टाकले तर समाजामध्ये संवाद राहत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकुमार आमचा पण आहे, राजकुमार विद्रोही म्हणवण्याला सगळं आहे, कारण राजकुमार हा समन्वयाचा माणूस आहे. आणि लोकशाही ही समन्वयाची यंत्रणा आहे. लोकशाहीत मला आठवत नाही पाकिस्तानच्या त्या पंतप्रधानांचं नाव, पण त्यांनी भारतात आल्यानंतर केलेलं एक विधान आहे की तुमची पार्लमेंट नॉइझी आहे पण ती व्हायब्रंट आहे. कारण तो जो नॉईज आहे तो जर घडला नाही तर मग देशाचा पाकिस्तान होतो. हा जो पार्लमेंटमधला नॉईज आहे तो घडला पाहिजे. तो नॉईज हे लोकशाहीचं व्हेंटिलेशन आहे, त्यातनं लोकशाही तुमची अभिव्यक्त होते. आणि म्हणून या सगळ्या परंपरेबद्दल आपण बोलतो आहोत. लेखक वेगळा आहे का इतरांच्यापेक्षा, तर वेगळा आहे काही प्रमाणामध्ये. कारण त्याला साहित्य संमेलनाचं आमंत्रण मिळतं, त्याला रेल्वेचं फर्स्ट AC किंवा सेकंड ACचं तिकीट मिळतं, त्याची तुलनेनं राहायची बरी व्यवस्था होते आणि त्याला पुरस्कार मिळण्याची शक्यता तुलनेनं अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे लेखक काही बाबतीत वेगळा आहे, पण लेखक दुसऱ्याही बाबतीत वेगळा आहे की त्याला शिव्या जास्त पडतात. एखादी गोष्ट नाही केली तर लेखकाला ज्या शिव्या पडतात त्या बिगर लेखक माणसाला पडत नाहीत, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग लिहिणारा माणूस कोण, लेखक कोण, तर आतापर्यंत आपण छापील शब्द लिहिणारा माणूस हा लेखक. आता आपण ज्या जगात राहतो, व्हॉट्सॲप विद्यापीठाच्या जगामध्ये राहतो, कॉपी पेस्ट करून लोक तुम्हाला फॉरवर्ड करताना दिसतील, हे सुद्धा एका प्रकारचे लेखकच आहेत. हे बेनामी लेखक आहेत. लोकांच्या जशा बेनामी प्रॉपर्ट्या असतात तसे हे बेनामी लेखक आहेत. आणि हे जे बेनामी लेखक आहेत यांच्या जगामध्ये तुम्हाला समजून उमजून वावरलं पाहिजे. हे वातावरण, हा परिप्रेक्ष्य समजून घ्यावा, यासाठी या सगळ्या मान्यवरांना आम्ही इथे चर्चेसाठी बोलावलं आहे. सोनालीशी काल झालेल्या चर्चेतला एकच मुद्दा मी सांगतो आणि मग आमच्या पहिल्या वक्त्यांकडे वळतो.
सोनालीने असं काल बोलताना म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये जी सरंजामशाही आहे ना, तिची भीड मोडून पडली की मग काहीतरी माणसांमधलं नातं बरं होण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की लोकशाही म्हणजे फक्त 5 वर्षाच्या निवडणुका नाही. लोकशाही म्हणजे घरामध्ये एखाद्या बाईनं स्वयंपाकात मीठ कमी पडलं तिच्याकडनं, तर त्या बाईला तिचा नवरा तिच्यावर हात उचलणार नाही, हे सुद्धा लोकशाहीचं द्योतक आहे. एखादी मुलगी घराच्या बाहेर पडत असेल तर त्या मुलीनं 7ला घरात बाहेर परत यायचं आणि मुलगा मात्र कधीही उंडारला तरी चालेल, हे वागणं बदलणं म्हणजे लोकशाही आहे. आपण लोकशाहीबद्दल फार वर्ण पाहतो. मला असं वाटतं खालनं वर्ण, डावीकडनं उजवीकडनं एकाच वेळेला लोकशाहीबद्दल पाहत राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण बघत राहिलो तर मला असं वाटतं की काही बऱ्या गोष्टी आपण लोकांच्या पुढे मांडू शकू.